नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गॅस न पेटवता अवघ्या 10 मिनिटांमध्ये कमी साहित्यात इथे मोदक बनवले आहे। तर मोदक बनवताना किंवा कुठलीही मिठाईला जेव्हा आपण चांदीचा वर्क लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती हाताला चिटकते, व्यवस्थित लागत नाही। त्यासाठी खास ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपी बघूयात। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण साखर टाकणार आहोत। तर मी इथे अर्धा कप साखर घेतली होती, त्यामधून 2 चमचे साखर मी काढून घेतली आहे। तर अर्धा कप साखर घेतली तर जास्त गोड होतात मोदक, कारण आपण मिल्क पावडर पण टाकली आहे, त्यामुळे 2 चमचे काढून घ्यायची। यामध्येच आपल्याला 7 काजू आणि 3 हिरवे वेलदोडे टाकून फाईन याची पावडर तयार करून घ्यायची आहे। तर शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करा, म्हणजे यामध्ये फाईन अशी पावडर तयार होते। यामध्ये साखरेचे थोडेही क्रिस्टल्स राहून गेले तर मोदकामध्ये ते खाताना चांगले लागत नाही, त्यामुळे अगदी बारीक अशी याची पावडर तयार करायची आहे, हे लक्षात असू द्या। तर इथे आपली ही साखरेची पावडर रेडी झाली आहे। यामध्येच आता आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर सुद्धा लगेच टाकून घ्यायची आहे। साधारण 4 पाउच जे 10 रुपयाचे मिळतात दुकानात ते मी या ठिकाणी वापरलेले आहे। आता पुन्हा मिक्सरवर फिरवून याची पावडर तयार करायची आहे आणि लगेच 1 चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे। खूप जास्त साजूक तूप टाकायचं नाही, 1 चमचा पुरेसं होतं, यामुळे या मोदकांना छान चकाकी येते। पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे। मी ह्या बाउलमध्ये काढून घेते, तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे बघा, बाउलमध्ये काढून घेतलं की आता आपण यामध्ये थोडं थोडं करत दूध टाकून घेणार आहोत। तर असं चमच्याने शक्यतो दूध टाकायचं, एकदम दूध टाकायचा प्रयत्न केला तर यामध्ये मिल्क पावडर आणि साखर असल्यामुळे हे मिश्रण सैलसर होऊ शकतं आणि यासाठी थंड किंवा रूम टेम्परेचरच्याच दुधाचा वापर करायचा आहे, गरम दुधाचा वापर शक्यतो करायचा नाही आहे। तर एकूण 6 चमचे या ठिकाणी मला दूध लागलेलं आहे। पाव कपामधून 6 चमचे मी दूध वापरलं आहे। त्याचबरोबर जर हे मिश्रण जास्त सैलसर तुम्हाला वाटत असेल करत असताना, थोडंसं डेसिकेटेड कोकोनट यामध्ये वाढवलं तरी चालेल, किंवा खूप जास्त घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं दूध तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकतात। तर तुम्ही बघू शकताय 2 चमचे पाव कपामधलं दूध आपलं उरलेलं आहे। छान आपलं इथे घट्टसर असा हा गोळा रेडी झालेला आहे। आता आपण मोदक करणार आहोत। तर मोदक करताना नेहमी साच्यामध्ये असं दोघंही साईडला थोडं थोडं मिश्रण टाकून बोटाने त्याला चांगलं प्रेस करायचं, म्हणजे या मोदकाला आकार खूप छान येतो। अशा प्रकारे दाबून दाबून यामध्ये मिश्रण भरायचं आहे आणि साईडचं जे काही एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे। तुम्ही ह्या मोदकाला अजून सुबक किंवा सुंदर दिसण्यासाठी ड्रायफ्रूट्सचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार। हे बघा, इथे पहिला मोदक रेडी झाला आहे। आता दुसरा मोदक करताना मी बारीक पिस्त्याचे काप यामध्ये टाकून घेतले आहे। पुन्हा दोघंही साईडला आपल्याला थोडं थोडं मोदकाचं मिश्रण दाबून भरून घ्यायचं आहे। तर आपला इथे छान असा सुबक पिस्त्याचे काप टाकून सुद्धा हा मोदक रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे, किंवा तुम्ही यामध्ये केसरचं दूध करताना वापरलं तरीही चालेल, त्यामुळे याला रंग खूप छान येतो मोदकांना। तर हे बघा, अशा प्रकारे जेव्हा आपण चांदीचं वर्क वापरतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही कापसाने त्याला हळूवारपणे असं प्रेस करून व्यवस्थित सेट करून घेऊ शकतात मोदकांना लावताना, त्यामुळे आपल्या हाताला तो चिटकत नाही। तुम्ही सुद्धा करून बघा, कसे वाटले मोदक मला कमेंट करून नक्की सांगा।